आजचा दिवस आमचा पूर्ण भटकण्यातच गेला. आणि आम्ही कुठं कुठं गेलो, काय काय केलो हे बघण्यासाठी तर पूर्ण ब्लॉग बघणं गरजेचंच आहे ना. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदाच एकादशी आलेली होती. मग आम्ही असं ठरवलं होतं की कुठं ना कुठं जायचं. बाहेरगावी तर काही जाणंच झालं नाही, पण आपल्या मलकापुरात फिरण्यासाठी जागा नाहीये असं नाहीच आहे. म्हणून सर्वात आधी तर आम्ही आलो खाटूश्याम मंदिरात आणि इथे आम्ही प्रथमच आलेलो होतो. इथे येऊन श्यामबाबाचे दर्शन घेतले आणि नंतर आम्ही निघालो गिरणी जाण्यासाठी. गिरणीला पोहोचलो आणि मस्तपैकी असा टिक्का वगैरे लावून घेतला. टिक्का लावल्यावरती दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. आम्ही दुपारी गेलो होतो म्हणून इथे जास्त काही भाविकांची गर्दी नव्हती, म्हणून शांततेतच आमचं दर्शन वगैरे झालं. मस्तपैकी दर्शन वगैरे केलं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. आणि खरं तर खूप दिवस झाले मी गिरणीला आले सुद्धा नव्हते. तसं तर गिरणी आपल्या मलकापूरपासून काही जास्त दूर नाहीये, पण माझं काही जाणंच झालं नाही, म्हणून आज वेळात वेळ काढून आम्ही तिथे आलो आणि सर्व देवांची शांततेत असं दर्शन वगैरे घेतले आणि आजचा दिवस पूर्णपणे फॅमिली मेंबर्स सोबतच स्पेंड केला. दर्शन घेऊन आम्ही श्रींची गादी आणि पारायण स्थळावर आलो. तिथे येताच मला ही गजानन महाराजांची जी मूर्ती आहे ती दिसली. ही लास्ट टाइम मी जेव्हा आली होती तेव्हा वरती होती आणि त्यांनी ती आता खाली बसवलेली आहे. इथे आल्यावरती सर्वात आधी तर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले, सोबतच गजानन महाराजांचे दर्शन, पादुका दर्शन आणि लगेच साईबाबांचे दर्शन सुद्धा घेतले. आणि तिथून आम्ही लगेच ठरवलं होतं घरी जायचं, पण जाता जाता समोरच खंडोबा मंदिर लागतं. मग सर्वात आधी तर आम्ही खंडोबांचे दर्शन घ्यायला गेलो. खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन थोड्या वेळ तिथं काही फोटोज वगैरे काढले, शांततेत बसलो आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी. असेच व्लॉग बघण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. आणि अजून एक गोष्ट की माझी तब्येत अजून बरी नाहीये म्हणून आवाज खराब आहे, तेवढं मॅनेज करून घ्या. बाय.